नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी मुख्य सेविका या पदांसाठी दोन वेगवेगळ्या विभागाकडनं जाहिरात येत असते। या संदर्भात नुकताच नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे आणि यामध्ये वयामध्ये वाढ करण्यात आली। नेमका हा निर्णय काय आहे, त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात मुख्य सेविका यांची एक्झाम कोण घेणार आहे, पॅटर्न कसा असणार आहे, या संदर्भात थोडक्यात या 5 मेच्या GR बद्दलची माहिती पण तुम्हाला देतो। या अगोदरचा व्हिडिओ आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो। चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2 आठवड्यापूर्वी व्हिडिओ एक घेतलाय मी, अंगणवाडी पर्यवेक्षिका ICDS म्हणतो आपण त्याला, MPSC परीक्षा घेणार का, या संदर्भात पात्रतेत बदल काय आणि परीक्षा पॅटर्न काय याची डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलेली आहे। जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर जाऊन बघा, त्यामध्ये डिटेलमध्ये हे पूर्ण उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मी आता या व्हिडिओमध्ये काही बोलत नाही। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। 5 मे 2026 हा GR आहे। ह्या GR ची माहिती त्या व्हिडिओत मी डिटेल्स मध्ये सांगितली, पण थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अंगणवाडी पर्यवेक्षिका 2 प्रकारच्या ऍड येतात। एक येते महिला बाल विकास विभागाकडनं, एक आली जिल्हा परिषदेकडनं। सध्या MPSC मध्ये उल्लेख केलेला जो आहे तो पर्यवेक्षक या नावाने उल्लेख केलेला आहे आणि पर्यवेक्षक या नावाने जर बघितलं इथे फक्त महिलांनाच संधी असते खरी म्हणजे, तो अर्थ जर आपण लक्षात घेतला तर महिला बाल विकासची येणारी जी जाहिरात आहे ती MPSC कडे होण्याची शक्यता असणार आहे। त्याला थोडंसं मला डाऊटफुल वाटतंय, कारण पर्यवेक्षक याने टाकल्यामुळे, बाकी अदरवाईज जर तेच असेल पण 100% MPSC घेणार आहे। दुसरी जी ऍड जिल्हा परिषदेकडून येते, जिल्हा परिषद जी ऍड असते त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, आता हे दोघं हे जे पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका 2 पद्धतीने भरलं जातं। एक म्हणजे विभागीय स्पर्धा परीक्षांमध्ये 50% जागा भरल्या जातात आणि सर्व सेवेमधनं 50%, म्हणजे सर्वसामान्य उमेदवारांमधनं भरल्या जातात आणि डिपार्टमेंटल थ्रू भरल्या जातात जागा 50-50%। आता जिल्हा परिषदेची जी ऍड आहे या संदर्भात MPSC मध्ये काही उल्लेख केलेला नाहीये। सो अजून तरी जिल्हा परिषदने येणारी ऍड MPSC मध्ये वर्ग झालेली नाहीये, म्हणून याची एक्झाम एकतर TCS किंवा IBPS घेण्याचे चान्सेस असणार आहे। ओके, याबद्दल अजून अधिकृत अशी काही माहिती आलेली नाहीये MPSC वर्ग झाल्याची, त्यामुळे पूर्वरत जे होतं ते ऍज इट इज राहण्याची शक्यता आहे। आता दुसरा मुद्दा की आता मी तुम्हाला ज्याविषयी हा व्हिडिओ घेतोय तो म्हणजे हा पहिला मुद्दा विभागीय स्पर्धा परीक्षांसंदर्भात, जे की पदोन्नतीने काय होतंय, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदावरती नियुक्ती केली जाते। या संदर्भातला एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतो। 4 जून 2021 ची जी अधिसूचना होती महिला व बाल विकास विभागाची, त्यामध्ये बघा महत्वाचा मुद्दा 7 नंबरचा तुमच्या समोर मी ठेवलेला आहे। उमेदवारामधून निवडले जायचं काय, बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क मधील मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावरील नियुक्ती एकतर पुढील उमेदवारांमधून निवडीद्वारे निवडले जातात। म्हणजेच काय, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत असणाऱ्या 10 वर्षापासून कमी नसेल, म्हणजे त्यांची सेवा जी असेल ही सेवा किती असावी, 10 वर्ष अखंडितपणे केलेली असावी, वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित सेवा करणार, नियमित म्हणजे अखंडित म्हणूया आपण त्याला, पहिला मुद्दा, त्यांनाच पदोन्नतीने ह्या पदावरती नियुक्ती केली जाणार असं सांगितलं। आणि पुढे अजून एक मुद्दा आहे, आणि 45 वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या, म्हणजे वयाची पण अट टाकली आहे 45 वर्ष, हे नंतर वाढवलं होतं 55 वर्षापर्यंत आणि पुन्हा एकदा 45 पर्यंत शिफ्ट केलं होतं, बघा लक्षात घ्या। या नियमातील पोट नियम, आता हे पुढचं मी वाचून दाखवतो तुम्हाला, पण सध्या लक्षात घ्या अडचण जी होती ती काय होती, 45 वरून 55 केली आणि परत 45 वर नेऊन ठेवली। म्हणजे आता ज्या अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्यांचे सर्व्हिस खूप जास्त झाली, अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण 45 वय ओलांडून गेला असेल तर अशा महिलांना संधी मिळत नव्हती। मग याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये केस पडली होती आणि जी केस पडली त्याचा निकाल आलाय, अंगणवाडी सेविकांना दिलासा, 45 वर्षावरून महिलांनाही मिळणार पदोन्नती, जी की या अधिसूचनेनुसार नव्हती। आता कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार 45+ ज्या महिला असतील त्यांना सुद्धा इथे पदोन्नतीने इथे हे पद किंवा ही नियुक्ती मिळणार आहे। त्या संदर्भात साम टीव्ही वरती म्हणजे सकाळी दिलेली बातमी होती खरं म्हणजे, अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नती अट रद्द, अकोल्यातील 10 सेविकांच्या याचिकेला यश। ह्या सगळ्या अंगणवाडी सेविकेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या या 10 अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना मानलं पाहिजे, हॅट्स ऑफ केलं पाहिजे, यांनी ही याचिका टाकली। या याचिकेला आता यश आलेलं आहे, अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीला अट रद्द झाली, 45 वर्षाची कमाल वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय झालाय। मग यामध्ये महत्वाचे मुद्दे काय तर बघा, यामध्ये नागपूर खंडपीठाने पर्यवेक्षिका पदासाठी असलेल्या 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा रद्द केली आहे।
या निर्णयामुळे अनेक वर्ष काम करूनही केवळ वयामुळे पदोन्नतीपासून दूर राहिलेल्या हजारो सेविकांना आता संधी मिळणार आहे. पदोन्नतीबाबतचं मी तुम्हाला बोलतो बघा. महिला बालविकास विभागाने 2021 मध्ये काढलेल्या नियमानुसार, मी तुम्हाला आता तो नियम पण दाखवला, 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अंगणवाडी सेविकांना परीक्षका पदावर पात्र मानले जात नव्हते. या नियमामुळे अनेक अनुभवी सेविकांमध्ये नाराजी होती. याबाबत काही सेविकांनी न्यायालयात धाव घेतली. म्हणजे अकोल्याच्या ह्या 10 अंगणवाडी सेविका होत्या. अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत काम करू शकतात, मात्र 25 वर्षानंतर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. केवळ वयाच्या आधारावर एखाद्याची क्षमता ठरवता येत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. आणि आता या अंगणवाडी सेविकांना 45 प्लस असेल तरी इथे त्यांना या पदावरती नियुक्ती मिळणार आहे. या संदर्भात न्यायालयाचं निरीक्षण काय होतं बघा. न्यायालयाने स्पष्ट केलं की पदोन्नतीसाठी केवळ वयोमर्यादेचा निकष लावून अनुभवी सेविकांना संधी नाकारणे हे घटनाविरोधी आहे. तुमचं वय झालंय म्हणून, अनुभव आहे त्यांच्याकडे, ऑलरेडी तुम्ही 10 वर्षाची सेवा कन्सिडर करत होते ना, त्याच्यापेक्षा जास्त जर सेवा झाली तर अनुभव आहे, ह्या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून कोर्टाचं पहिलं निरीक्षण होतं की अनुभवाचा निकष जर लक्षात घेतला, तुम्ही वयोमर्यादेचा निकष लावून त्यांना तिथून त्या पदावरती नियुक्ती करण्यापासून रोखू शकत नाही. अशा प्रकारचा नियम समानतेच्या तत्वाचा भंग करतो. अंगणवाडी सेविकांकडे असलेले कामाचे अनुभव आणि सिनियरिटी विचारात न घेता केवळ वयाच्या आधारावर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे हे तर्कसंगत नाही. त्यामुळे न्यायालयाने संबंधित जाचक नियम तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले. याचा फायदा काय होणार बरं? या ऐतिहासिक निर्णयामुळे आता 45 वर्ष वय ओलांडलेल्या पात्र अंगणवाडी सेविकांनाही पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती मिळवण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. सरकारच्या या नियमामुळे अनेक वर्षापासून सेवा देणाऱ्या सेविकांमध्ये असंतोष होता. आणि खूप चांगली बातमी आहे, सगळ्याच अंगणवाडी सेविकांसाठी चांगली बातमी आहे. हा महत्वाचा बदल झालेला आहे. आता पुढचा जो प्रश्न मला नेहमी विचारतात मला तुम्ही, तो ऑलरेडी मी तुम्हाला क्लिअर केलाय. पाठीमागच्या व्हिडिओची लिंक पण दिली आहे खाली डिस्क्रिप्शन, एकदा लिंकवर जा, क्लिक करा आणि ही अंगणवाडी पर्यवेक्षिकेची डायरेक्ट एक्झाम जी होते ती कोण घेणार आहे त्याची माहिती मी त्यात दिलेली आहे. सो या संदर्भातले डिटेल्स तुम्हाला अपडेट आता मी तुम्हाला दिलेला आहे. पण तुम्हाला भविष्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सरळ सेवेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका ह्या पदासाठी तयारी करायची असेल, झेडपीची ऍड असेल तर तुम्हाला ही बॅच आहे अंगणवाडी सेविकेची, झेडपीच्या अंतर्गत असणार पद आहे. आणि जे महिला व बाल विकास अंतर्गत पद आहे ते मात्र एमपीएससी वर्ग झालाय. एमपीएससीचं अजून त्या संदर्भातलं परीक्षा पॅटर्नचं काही डिटेल्स आलेलं नाही, आल्यावर मला मी कळवतो. पण सध्या तुम्ही टीसी आयबीपीएस पॅटर्न नुसार जिल्हा परिषदची ऍडसाठी तयारी करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून बॅच पण जॉईन करू शकता. हा मेसेज, हा अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवला, मला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.